जय श्रीराम. श्रीरामचंद्रांचा जय जयकार करून महेंद्र पर्वतावरून मारुतीने दक्षिण दिशेला उड्डाण केले. त्याचा वेग इतका भयंकर होता की मोठे मोठे वृक्ष मुळासकट उन्मळून वाऱ्याबरोबर इकडे तिकडे जाऊन पडले. पर्वतांची शिखरेही हादरली. समुद्राच्या लाटा उसळल्या. आकाशातील नक्षत्रे कोसळून जमिनीत गडप होत आहेत की काय, क्षणभर असे वाटले. पृथ्वी डळमळली. कैलास पर्वतावर शंकर पार्वतींना काळजी वाटली. लक्ष्मी आणि नारायण कसे बसे सावरले. अखेर ब्रह्मदेव साऱ्यांना म्हणाले, देव हो, घाबरू नका. सीतेचा शोध घेण्यासाठी हनुमंत समुद्र उल्लंघून जात आहे. त्याच्या भुभुक्कारानेच सारे आकाश दुमदुमले आहे. हनुमंत आकाश मार्गाने जात असताना प्रचंड पंख असलेले पर्वताचे एखादे शिखरच आकाशातून तरंगत चालले आहेत असे दिसत होते. हनुमंत वायूच्या वेगाने जात होता, पण त्याच्या मार्गात संकटे काही कमी आली नाहीत. हनुमंताच्या शक्तीची परीक्षा घेण्यासाठी देवांनी सुरसेला पाठविले. तिने प्रचंड देह धारण केला. आपला विशाल जबडा पसरला आणि ती हनुमंताच्या मार्गात उभी राहिली. तिचे प्रचंड रूप पाहताच हनुमंताने अतिसूक्ष्म रूप धारण केले. तो तिच्या मुखात शिरला आणि तिच्या कानातून बाहेर पडला. हनुमंताची शक्ती आणि चातुर्य पाहून तिने हनुमंताची स्तुती केली आणि ती स्वर्गात निघून गेली. इतक्यात समुद्रातून मैनाक पर्वत वर आला. हवेतून उड्डाण करून जाणाऱ्या हनुमंताला तो म्हणाला, अरे किती दमलास, थोडा विश्रांती घे, पाणी वगैरे पी आणि पुढे जा. हनुमंताने तो मोह टाळला. तो म्हणाला, बाबा मला विश्रांती घ्यायला वेळ नाही, मला माझे काम पूर्ण करण्याची घाई आहे. असे म्हणून हनुमंत वेगाने पुढे निघाला. राहुकेतूची माता सिंहिका ही उड्डाण करून जो जाईल त्याची सावली पकडून त्याला खाऊन टाकी. हनुमंत एकदम तिच्या पोटात गेला आणि तिचे पोट फाडून बाहेर आला. मारुतीने सिंहिकेला मारले. रामनामाच्या बळावर अनेक विघ्ने पार करून हनुमंत लंकेत आला. लंकेचे रक्षण करणारी लंकादेवी, तिने हनुमंताला अडविले. हनुमंताने तिलाही पराजित केले. नंतर मारुतीची उडी प्रतिलंकेत पडली. क्रौंचा ही रावणाची धाकटी बहीण. इंद्राने तिच्या घरघर नावाच्या नवऱ्याला मारले म्हणून रावणाने तिला ही प्रतिलंका स्थापन करून दिली. मारुतीने प्रतिलंका दणाणून सोडली. क्रौंचेने दासींना सांगितले, ह्याला मारा आणि आज याचीच मेजवानी द्या. तेव्हा मारुती म्हणाला, माझे शरीर जलमय आहे, मला शिजवाल तर मी काहीच उरणार नाही, मला तसाच खा. क्रौंचेने ताबडतोब त्याला तोंडात टाकले. हनुमंताने तिच्या हृदयात प्रवेश केला आणि हृदयाचा झोका करून तो खेळू लागला. क्रौंचा भूमीवर पडून आक्रोश करू लागली. वाचवा वाचवा असे ओरडू लागली. मग हनुमंत बाहेर पडण्याचा विचार करू लागला. क्रौंचेच्या नाकातून आपली शेपटी बाहेर काढली. हेच तर रोगाचे कारण नसेल म्हणून शेपूट धरून दासी ओढू लागल्या. तेव्हा मारुती बाहेर पडला. त्याने शेपटीने त्या दासींना गुंडाळून आपटून ठार मारले. अखेर क्रौंचेचे पोट फाडून तिला हनुमंताने ठार केले. वृद्ध राक्षसिणींनी काहीही केले नाही. हनुमंताने त्यांना धाक घालून विचारले, लंकेचा रस्ता दाखवा, नाहीतर तुम्हा सर्वांना खाऊन टाकीन. घाबरलेल्या राक्षसिणींनी हनुमंताला लंकेचा मार्ग दाखविला. सूर्यास्त झाला. संध्याकाळ झाली. अशा वेळी मारुतीने लंका नगरीत प्रवेश केला. हनुमंताने लंकेत सीतादेवीचा शोध घेण्यास सुरुवात केली. रावणाचा मुलगा इंद्रजित ह्याच्या शयनागारात मारुतीने प्रवेश केला. सुलोचनेसह तो निद्रा घेत होता. मारुतीला वाटले, हीच तर सीता नाही ना.
सीताच जर परक्या पुरुषाबरोबर असेल तर दोघांना डोक्यात दगड घालून ठारच करून टाकतो. पण ह्यांचे संभाषण तरी ऐकूया, असा विचार करून तो भाषण ऐकू लागला. तेव्हा शेषकन्या सुलोचना इंद्रजितासमोर रावणाचा धिक्कार करू लागली. तुमचे वडील अनुचित वागतात. त्यांनी सीतेला पळवून आणले, पण त्यामुळे आपल्या सर्वांचाच नाश होईल. हे बोलणे ऐकताच हनुमंताने ही सीता नव्हे हे ओळखून लंकानगरीत सीतेचा शोध घेण्याचे ठरविले. नंतर बिभीषणाच्या घरी मारुती आला. तेथे त्याला हरिकीर्तन ऐकू येऊ लागले. हनुमंत त्यात तल्लीन झाला. राक्षस वंशात रामाचा भक्त जन्मला हे पाहून मारुती सद्गदित झाला. हनुमंताने निर्णय घेतला, उद्या राम प्रभू लंका जिंकतील तेव्हा ह्या बिभीषणालाच राज्य द्यावे असे मी प्रभूंना सांगेन. हनुमंत कुंभकर्णाच्या द्वारी आला. एखादा महापर्वत निद्रिस्त होऊन पडावा तसा कुंभकर्ण झोपला होता. मेघाच्या गडगडाटासारखे त्याचे घुरणे चालू होते. श्वासासरशी अनेक प्राणी बाहेर पडत होते. हनुमंत तेथून घाईघाईने बाहेर पडला. आता मात्र मारुतीने अतिसूक्ष्म रूप घेतले. मुंगी सुद्धा त्याला पाहू शकणार नाही एवढा तो सूक्ष्म झाला. हनुमंताला लंकेतील प्रत्येक घर मंदिरासारखे वाटत होते. येथे सीता असेल या आशेने त्या घरात प्रवेश करी, तेव्हा तेथे भोगमय दृश्यच त्याच्या दृष्टीस पडे. सर्वत्र हिंसाचार माजला होता. सीता त्याला कोठेच दिसेना. हनुमंत दुःखाने गडबडा लोळू लागला. सीतादेवीबद्दल मनात शंका कुशंकांनी तो घायाळ झाला. त्याच्या डोळ्यातून अश्रू ओघळू लागले. मनात विचार आला, येथे माझे येणे फुकटच जाणार का? मी रामाला काय सांगू? रामरायाचे स्मरण होताच विघ्ने दूर पळून गेली. त्याच्यामध्ये पुन्हा नवीन उत्साह संचारला. त्याने निश्चय केला, सारी लंका ढूंढून मी सीतेचा शोध लावीनच. हनुमंताने लंकेतील कित्येक घरे शेपटीत गुंडाळली आणि पाडून टाकली. हनुमंताच्या लत्ता प्रहारांनी लंकेतील नगरे वृक्ष उन्मळून पडू लागले. लोक भयाने पळापळा ओरडू लागले. तोच डोक्यात मोठमोठ्या शिळा येऊन पडू लागल्या. लोक रावणाला म्हणू लागले, आता तुझी धडगद नाही. सीतेने नगरावर भूत सोडलेले दिसते आणि ते आता लंकेचा निप्पात करील. मारुती आता घरोघरी जाऊन सीतेबद्दल कोण काय म्हणतो याचा शोध घेऊ लागला. रावण सभेत मारुती आला. सभेत लंकेचे रक्षक लंकेतील घटनांचे वर्णन करून सांगत होते. ते म्हणाले, रावणा, तू सीतेला रामाच्या स्वाधीन कर, तरच लंकेत शांतता नांदेल. रावणाला रक्षकांचा राग येऊन त्याने त्यांचे कान आणि जीभ कापून टाकली. हनुमंताच्या मनात आले, आता रावणाला पण आपली शक्ती दाखवावी. त्याने 4 गुद्दे मारून रावणाची 10 छत्रे पाडली. राजवाड्यातील दिवे विझवले. मुकुट काढून तो रावणाच्या डोक्यावर मुष्टीप्रहार करू लागला. रावण काहीही बोलू शकत नव्हता. हनुमंत रावणाच्या कानी कुजबुजला, मी रामाचा दूत आहे. तुझी 10 डोकी तोडून आता किष्किंधेत नेली असती रे, पण प्रभू रामरायांची तशी आज्ञा नाही, म्हणून तुला आता जीवदान देतो आहे. हनुमान निघून गेला. सभेत दिवे लावले. तो काय, कितीतरी राक्षस नागडे उघडे, शिवाय हात पाय माना मोडलेले विव्हळणारे. ते पाहून रावण अत्यंत संतापला. सर्व राक्षस आपापली दुःखे सांगू लागले. त्यांची स्थिती पाहून रावण रागाने अंतःपुरात निघून गेला. रामदूत म्हणविणाऱ्या भूताने आपला गर्व हिरावून नेला हे मात्र स्वतः शक्तीचा मोठा गर्व असलेल्या रावणाने ओळखले. आता सीतेला शोधावे तरी कोठे, या विचाराने हनुमंत रावणाच्या वाड्यात शिरला.
तेथे एका महालात अनेक सुंदर स्त्रिया अस्ताव्यस्त झोपल्या होत्या. हनुमंताने त्यांच्याकडे सूक्ष्म दृष्टीने पाहिल्यावर त्यात सीता नाही हे त्याच्या लक्षात आले. इतक्यात तेथे सोन्याच्या पलंगावर एक सुंदर स्त्री शांत झोपलेली त्याने पाहिली. तिच्या सौंदर्याकडे पाहताच आपले काम झाले, सीतेचा शोध लागला असे वाटून त्याने आनंदाने आपले शेपूट उभारले. एका भिंतीवर चढून खाली 2 उड्या पण मारल्या, 2 टाळ्या वाजविल्या, पण तिच्या अंगाला सुवास येत नव्हता आणि ती रामाचे नामस्मरण करत नव्हती. शिवाय ते तर रावणाचे अंतपुर आहे हे त्याने ओळखले. तेव्हा ही सीता नसून रावणाची पट्टराणी मंदोदरी आहे हे त्याच्या लक्षात आले. मग त्याचा भ्रम नाहीसा झाला. शिवाय तेथे अस्ताव्यस्त झोपलेल्या स्त्रियांकडे पाहण्यात आपण मोठेच पाप केले असे वाटून त्याने स्वतःला दोष दिला. अखेर हे सर्व आपण सीतेच्या शोधासाठी केले. त्या स्त्रियांकडे पाहण्यात आपला दुसरा कोणता वाईट हेतू नव्हता अशी स्वतःच्या मनाची समजूत करून हनुमंत शांत झाला. रावण आणि मंदोदरी पलंगावर झोपी गेले. तेव्हा ह्या दोघांचा आताच प्राण घेऊन टाकावा असे हनुमंताच्या मनात आले. तेवढ्यात मंदोदरी ओरडत जागी झाली. ती जोरजोरात सांगू लागली, मला दुष्ट स्वप्न पडले. माझी गळसरी जळून गेली. एक बलवान वानर आला व त्याने अशोक वनाचा विध्वंस केला. तो रामाला घेऊन आला. राक्षस कुळाचा नाश झाला. माझे हे स्वप्नच नव्हे तर ब्रह्मवचनच समजा. माझे ऐका. त्या रामरायाला शरण जा आणि त्याची सीता त्याला परत द्या. रावणाने मंदोदरीचे समाधान करीत खोटेच सांगितले. मी उद्या तिला परत देतो. तू काळजी करू नकोस. रावणाने एका दासीला हाक मारून सांगितले, तू अशोकवनात जा आणि सीतेची बातमी घेऊन ये. हनुमंत त्या दासीच्या मागून मागून चालू लागला. आता त्याने बारीक चिलटा एवढे रूप घेतले. तो अशोकवनात आला तेव्हा त्याचा आनंद गगनात मावत नव्हता. दासी परत फिरली, पण हनुमंत तेथेच राहिला. रामरायाचा जय जयकार करीत मारुती नाचू लागला. जगन्मातेचे दर्शन झाले म्हणून स्वतःला धन्य समजू लागला. तो आनंदाने उड्या मारू लागला. हनुमंताने आजूबाजूला दृष्टी टाकली तेव्हा पक्षी रामनाम घेत होते. वृक्ष रामनामाची गर्जना करीत होते. हीच त्या रामरायाची सीता आहे हे हनुमंताने ओळखले. सीतेच्या अंगाचा सुवास कस्तुरीच्या सुवासापेक्षा काही वेगळाच होता. मारुतीने सीतेच्या जवळ येऊन साष्टांग नमस्कार घातला. तो अशोक वृक्षाच्या फांदीवर जाऊन बसला. सीता रामनामाच्या चिंतनात दंग होती. तिला रामाच्या हातात अंगठी दिसेना म्हणून तिने डोळे उघडले. तेव्हा ती अंगठी तिच्या जवळच पडलेली तिने पाहिली. ती अंगठी तिने हृदयाशी धरून म्हटले, मुद्रिके, राम लक्ष्मणांना सोडून तू पण इथे का आलीस? ते कसे आहेत? ते सुखरूप आहेत ना? अंगठीकडे पाहून सीतेच्या डोळ्यातून अश्रुधारा वाहू लागल्या. सीता रडू लागली. म्हणून राक्षसी अक्राळ विक्राळ रूपे घेऊन धावत येऊन म्हणू लागल्या, तू रावणाला वश हो, रावणाला माळ घाल आणि सुखी हो, नाहीतर आम्ही तुला खाऊन टाकू. मग मात्र हनुमंताने आपले कठीण पुष्प झाडावरून खाली सोडले आणि त्या राक्षसिनींना गुंडाळून ठार मारले. सीता स्वतःला दोष देऊन रडू लागली. मी पापिणी आहे. सोनेरी हरणाची अभिलाषा धरून लक्ष्मणाला त्यावेळी मी अत्यंत कठोर बोलले. मी एका साधूला छळले म्हणूनच ह्या राक्षसांच्या हाती सापडले. त्याचाच दोष म्हणूनच मला रामाचा वियोग होऊन दुःखात पडावे लागले. जे साधूंचा छळ करतील त्यांना माझ्यासारखेच दुःखात पडावे लागेल. तेवढ्यात अशोक वृक्षामधून मंजूळ आवाजात रामकथा सुरू झाली. सीता तल्लीन होऊन ऐकू लागली. सीतेला दुःखाचा विसर पडला.
मारुती गाण्यातून रामाचे वर्णन करून सांगू लागला. ज्याने पितृआज्ञा पाळली, पंचवटीत आला, मारीच तेथे खोटे मृगरूप घेऊन गेला. पर्णकुटीत रावणाने साधूचे सोंग घेतले. धरणी मातेचे सुंदर रत्न त्याने पळवून नेले. त्या चोराचा शोध घेत राम किष्किंधेत आला. असे सर्व वर्णन सांगून शेवटी मारुती म्हणाला, त्या रामरायाचा दास लंकानगर उद्ध्वस्त करून अशोकवनात सीतामाईचे दर्शन करण्यास आला आहे. रामकथा ऐकता ऐकता सीतेच्या यातना पार पळाल्या. त्या वृक्षालाच नमस्कार करून सीता म्हणू लागली, रामगायन करणारा धन्य आहे, मला त्याचे दर्शन घ्यायचे आहे. तेव्हा हनुमंताने रामकथा थांबविली आणि तो उडी मारून सीतामाईच्या समोर हात जोडून उभा राहिला आणि म्हणाला, राम किष्किंधेत आला आहे. मी रामाचा दूत आहे. माझे नाव हनुमंत आहे. मग हनुमंताने रामाचा विरह वृत्तांत सांगितला. हनुमंताच्या भेटीमुळे सीता निर्भय झाली. ती त्याला रामलक्ष्मणांचे कुशल विचारू लागली. मग सीता म्हणाली, हनुमंता, तुमच्या सेनेतील सगळेच वानर तुझ्या एवढेच आहेत का, की तुझ्यापेक्षाही मोठे आहेत? ही लंकानगरी जिंकण्यास अतिशय कठीण आहे. तुझ्या एवढे सगळे असतील तर मात्र ही लंकानगरी जिंकणे अवघड आहे. सीतेचे बोलणे ऐकून मारुतीने पर्वता एवढे रूप घेतले. सीता म्हणाली, तू तुझे रूप आवर, तूच रुद्रावतार आहेस. हनुमंत म्हणाला, हे माते, मी आता लंका नष्ट करीन, पण रामाने तशी आज्ञा दिली नाही. तसे केले तर राम मला रागावतील. माते, माझ्यापेक्षाही प्रतापी वीर रामाच्या सेनेत आहेत. सीतेने आश्चर्याने विचारले, पण एवढा मोठा समुद्र तू कसा ओलांडून आलास? तेव्हा हनुमंत म्हणाला, राम मुद्रिकाच मला इकडे घेऊन आली आणि वाटेत जो त्रास झाला तो तुझ्या दर्शनाने नाहीसा झाला. माते, मला खूप भूक लागली आहे. मी दुसऱ्याच्या हातून फळे खाणार नाही. मला येथील फळे खाण्याची आज्ञा दे. सीता सांगू लागली, येथे राक्षसांचा कडक पहारा आहे. येथे वाऱ्याला सुद्धा येण्याची परवानगी नाही. हनुमंताचा जीव भुकेने कळवळला होता. तो भूमीवर गडबडा लोळू लागला. सीतामाईने हनुमंताची ही अवस्था पाहून त्याला आज्ञा दिली, हनुमंता, जमिनीवर पडलेलीच फळे खा, झाडावर मात्र चढू नकोस. जे वृक्ष सीतेवर आपली सावली धरून होते ते राम उपासक आहेत हे मारुतीने ओळखले. बाकीचे वृक्ष उपटून तो जमिनीवर आपटू लागला आणि पडलेली फळे खाऊन म्हणू लागला, माते, तुझ्या आज्ञेप्रमाणेच करतो. जे वृक्ष सीता दर्शनाच्या आड येत होते तेच त्याने उपटले. फळे खाता खाता मातेचे दर्शन पण झाले पाहिजे. अशोकवनाची राखण करणारे सारे राक्षस हनुमंताच्या अंगावर धावले. हनुमंताने आपले शेपूट लांब केले, सर्व राक्षसांना एकत्र गुंडाळले आणि त्या सर्वांना आपटून ठार केले. उरलेले काही राक्षस रावणाकडे गेले आणि अशोकवनातील दुर्घटनेचे वर्णन सांगू लागले. रावणाने 80,000 राक्षसांना आज्ञा दिली, त्या वानराला आत्ताच्या आत्ता माझ्या समोर हजर करा. तिकडे मारुतीने विशाल रूप घेतले, राक्षसांना शेपटीत गुंडाळले आणि आकाशात गर गर फिरवून समुद्रात आपटले. अशा तऱ्हेने 80,000 राक्षसांचा त्याने नाश केला. त्याचा प्रताप पाहून सीता आश्चर्यचकित आणि आनंदित झाली. स्वतः जंबूमाळी राक्षस हनुमंतावर चाल करून आला. हनुमंताला त्याने आव्हान दिले. हनुमंताने एक लाथ मारून जंबूमाळ्याचा कोथळाच बाहेर काढला. रावणाने 5 मुख्य सैन्याधिकाऱ्यांसह 1,00,000 राक्षस एकट्या मारुतीवर पाठविले. मारुतीने शेपटाचे उखळ केले. लोखंडाची पहार हेच मुसळ.
साळे कांडाव्या तसे मारुती रावणाचे सैन्य कांडू लागला. राक्षसांचा सूक्ष्म देह म्हणजे तांदूळ. हनुमंताच्या हातून राक्षस उद्धरून जाऊ लागले. रावणाची 7 मुले मारुतीने ठार केली. अखया नावाच्या बलाढ्य राक्षसाला मारुतीने लोखंडाच्या पहारीनेच ठार केले. अखयाचा वध झाल्याचे ऐकून रावणाने फार मोठा शोक केला. यानंतर रावणाने आसाळी नावाची एक भयंकर राक्षसी हनुमंताचा समाचार घेण्यासाठी अशोकवनात पाठविली. तिने आपले प्रचंड तोंड उघडले. हनुमंताने सूक्ष्म रूप धारण केले. आसाळी राक्षसीने छोट्या मारुतीला पकडून तोंडात टाकून त्याला गिळून टाकले. राक्षस आनंदित झाले. रावणाने तर साऱ्या लंकेला साखर वाटायला सांगितली. पण थोड्याच वेळात त्या राक्षसिणीचे पोट फाडून हनुमंत बाहेर आला आणि ती राक्षसी मरून पडली. तेव्हा साऱ्या राक्षसांची घाबरगुंडी उडाली. आता या माकडा पुढे करावे तरी काय, या चिंतेत रावण पडला.